नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा आपला आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आरोग्यविषयक प्रश्न किंवा एखाद्या आजाराविषयीचे प्रश्न आमच्या तज्ज्ञ डॉक्टर्सना विचारू शकता, ते सुद्धा अगदी घर बसल्या. 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे आणि या दिवसाचे औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे तंबाखूमुळे होणारा कर्करोग. भारतीय परंपरेमध्ये विडा खाण्याची, जेवणानंतर विडा खाण्याची परंपरा आहे. हा विडा औषधी गुणयुक्त आहे, पण आजकाल आपण बघतोय की समाजामध्ये ही विडा संस्कृती लोप पाहून तंबाखू, पान, गुटखा, जर्दा, मावा, विडी, सिगारेटी ह्यांचा व्यसनच जणू जडलेला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये आपल्याला ह्याची व्यसनाधीनता जास्त जाणवते. मद्यपानाच्या मध्ये एक नकारात्मक वलय अजूनही त्याच्या भोवती आहे, मात्र असं वलय हे तंबाखूच्या भोवती दिसत नाही. खरं म्हणजे तंबाखू सेवनामुळे मद्यपानापेक्षा जास्त शरीराची हानी होत असते आणि याची जागरूकता वाढली तरच ही तंबाखूची व्यसनाधीनता कमी होणार आहे. आपण नेहमी सिनेमामध्ये किंवा टीव्हीमध्ये बघतो की सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, टोबॅको कॉजेस कॅन्सर. हा तंबाखूमुळे नेमका शरीरातील कोणकोणत्या अवयवांमध्ये कर्करोग होऊ शकतो ह्याविषयी आज आपण जाणून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अनुपमा बोरकर. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर अनुपमा शिरीष बोरकर यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS आणि MD केलेलं आहे. त्यानंतर त्या 2 वर्ष अमेरिकेहून कर्करोगामध्ये फेलोशिप त्यांनी केलेली आहे आणि टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे व गेली 13 वर्ष त्या मुंबई आणि गोव्यामध्ये मेडिकल ऑन्कोलॉजी या विषयात कार्यरत आहेत. दर्शको, तंबाखूमुळे होणारा कर्करोग असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी आमच्या तज्ज्ञांना थेट प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक आहे 24908050. दुसरा क्रमांक आहे 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनुपमा बोरकर यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण 31 मेच्या औचित्याने, जागतिक तंबाखू विरोधी दिवसाच्या औचित्याने हा कार्यक्रम करतोय. नेमका तंबाखूमुळे कर्करोगाशिवाय इतर कोणकोणते आजार होऊ शकतात? तंबाखूमुळे शरीरात अनेक आजार होऊ शकतात आणि शरीरातल्या प्रत्येक अवयवावर तंबाखूचे दुष्परिणाम होतात. सर्वसाधारणपणे उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर, त्यानंतर रक्तवाहिन्या अरुंद होणारे विकार म्हणजे जर हृदयाच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या तर हार्ट अटॅक येणे, मेंदूच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या तर स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक येणे की ज्यात एक बाजू लुळी पडू शकते. त्याचप्रमाणे पायाच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या तर पायात यातना होणे किंवा गँग्रीन होणे ह्या प्रकारचे रोग होऊ शकतात. त्यानंतर फुफ्फुसांवर धूम्रपानाने खूप वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस म्हणजे श्वासनलिकेला आतून सूज आल्यामुळे खोकला येणे, एम्फिसिमा, ब्रॉन्किएक्टेसिस असे आजार होतात. आणि सर्वात घातक किंवा जीवघेणा रोग जो धूम्रपानामुळे आणि तंबाखूमुळे होतो तो म्हणजे कर्करोग किंवा कॅन्सर. बरोबर, अगदी बरोबर आहे. म्हणजे तंबाखूमुळे फक्त कर्करोगच होत नाही तर इतरही अनेक आजारांना ते आमंत्रण देत असतं. तंबाखूच्या वापरामुळे नेमकं कोणकोणत्या अवयवांमध्ये आपल्याला कर्करोग होऊ शकतो? तर तंबाखूचं सेवन 2-3 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे ओढण्याचा तंबाखू आणि दुसरं म्हणजे चावून किंवा चघळून किंवा चोखून खाण्याचा तंबाखू. तर ज्या अवयवांचा सरळ संपर्क येतो ह्या धुराशी किंवा ह्या तंबाखूशी, त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप जास्ती असतं. ते म्हणजे ओठ, जीभ, तोंड, हिरड्या, घसा. त्यानंतर लॅरिंग्स किंवा स्वरयंत्र म्हणजे व्हॉइस बॉक्स, अन्ननलिका, श्वासनलिका, फुफ्फुस आणि स्टमक म्हणजे जठर.
बरोबर. ह्याशिवाय असे काही अवयव आहेत की ज्यांचा तंबाखूशी डायरेक्ट संपर्क येत नाही, पण अशाही काही अवयवात कॅन्सर तंबाखूमुळे होऊ शकतो. ते म्हणजे ब्रेस्ट किंवा स्तनाचा कॅन्सर, अच्छा. त्यानंतर पॅनक्रियाटिक कॅन्सर म्हणजे स्वादुपिंडाचा कॅन्सर, त्यानंतर किडनी आणि युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्रपिंड आणि मूत्राशयाचा कॅन्सरचं प्रमाण तंबाखूच्या सेवनाने वाढतं. त्यानंतर ओव्हरी आणि सर्व्हिक्स म्हणजे अंडकोश किंवा बीजकोश आणि गर्भाशयाचं जे तोंड असतं सर्व्हिक्स, त्याचा कॅन्सर सुद्धा धूम्रपानामुळे वाढतो. आणि काही प्रकारचे ब्लड कॅन्सर सुद्धा धूम्रपान केल्यामुळे त्यांचं प्रमाण वाढू शकतं. बरं, म्हणजे धूम्रपानाचे जे 2 प्रकार आहेत की एक जर चावून खाण्याचा आहे आणि एक जर धुराचा आहे, त्या दोघांमुळे शरीरातील अनेक अवयवांवर हा परिणाम होतो. असं फक्त काही तोंडाचा कॅन्सर ही एक सीमित रचना किंवा फुफ्फुसांचा कॅन्सर ही सीमित त्याच्यात नाहीये. मात्र नेमकं तंबाखूमुळे कर्करोग का होतो? तर तंबाखूचं जे व्यसन लागतं ते तंबाखूमध्ये असणाऱ्या निकोटीन ह्या पदार्थामुळे, परंतु निकोटीन ह्या पदार्थामुळे कॅन्सर होत नाही. पण जेव्हा सिगरेट किंवा बिडी जाळली जाते आणि त्याचं धूम्रपानामध्ये जो त्याचा धूर होतो, त्या धुरामध्ये जवळजवळ 4000 केमिकल्स असतात जी घातक असतात. आणि त्याच्यातली 70 केमिकल अशी आहेत की ज्याच्यामुळे शरीरामध्ये कर्करोगजनक इफेक्ट्स होतात, ज्याला आम्ही कार्सिनोजेन्स म्हणतो. की त्यांचं सेवन केल्यामुळे ती शरीरात गेल्यामुळे कर्करोगाला ची सुरुवात होते शरीराच्या पेशीमुळे. आणि असं हे धूम्रपान दिवस रात्र वर्षानुवर्ष केल्यामुळे शरीरात एवढ्या प्रमाणात हे कार्सिनोजेन्स घेतले जातात की त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. पण अनेक वेळेला असा समज आहे की बिडी ही लाईट असते किंवा सिगरेटमध्ये फिल्टर लावला की त्याचे केमिकल्स कमी होतात. हे कितपत प्रमाणात खरं आहे? आपल्या देशामध्ये बिडी ओढण्याचं प्रमाण सिगरेटपेक्षा खूप जास्ती आहे. म्हणजे जवळजवळ 10 पटीने जास्ती बिडीचं वापर केला जातो. आणि बिडीमध्ये सिगरेटपेक्षा 1.5 पटीने जास्ती घातक कार्सिनोजेन्स किंवा कर्करोगजनक पदार्थ असतात. त्यामुळे सिगरेट ही चांगली नाहीच, परंतु बिडी सिगरेटपेक्षा जास्ती हानिकारक आहे. बरं, आपल्याला कार्यक्रमातला पहिला प्रश्न आलेला, आपण प्रश्न घेऊया. सचिन कदम प्रश्न विचारतायत पंढरपूरवरून. नमस्कार सचिनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, ते आपण आता टीव्हीवर कार्यक्रम चालू आहे तुमचा, ते सोडण्यासाठी तंबाखू काय काय करू शकतो? निश्चितच फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण तंबाखूची व्यसनाधीनता आहे तीच आपल्याला कमी करायची आहे जनजागरूकतेमुळे. नेमकं आपण तंबाखूमुळे कर्करोग कसा होतो हे बघूया. पण तंबाखूची व्यसनाधीनता कमी करण्याचा त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा मानस असावा, तर काय सांगाल त्यांना? हो, तर तंबाखूची जी सवय आहे की हे व्यसन आहे ते निकोटीन ह्या पदार्थामुळे असतं. आणि निकोटीन शरीरात गेल्यामुळे त्या शरीरामध्ये असे बरेच फरक येतात की ज्याच्यामुळे त्याची सवय होते शरीराला. आणि जे धूम्रपान करण्याची सवय असलेले व्यक्ती आहेत, जर काही तास धूम्रपान केलं नाही तर शरीर कासावीस होतं, बेचैन व्हायला लागतं. आणि तंबाखूची सवय सोडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्धार. जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की आपण ही सवय सोडायची तरच ती सवय सुटू शकते. घरच्यांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं म्हणून ही सवय कधी सुटू शकत नाही. तेव्हा जर निर्धार पक्का असेल तर ही सवय सुटू शकते. आणि शक्यतो जर एकदा तुम्ही निर्धार केलात की आपण तंबाखू सोडायचा, तर मी 1 महिन्यात सोडीन, 3 महिन्यात सोडीन असं करून उपयोगी नाही. तर मी हे आज सोडीन असं म्हणून जर आजपासून तुम्ही सिगरेटचा वापर बंद केला, बिडीचा वापर बंद केला, तरच ती सवय सुटू शकते. निश्चितच, म्हणजे कल करायचो आज कर आणि आज करायचो अभि. आणि जर इरादा पक्का असेल तर ह्या गोष्टी होणं शक्य आहे. जेव्हा आपण विडी आणि सिगारेट विषयी मगाशी बोलत होतो तेव्हा हे सगळे धूम्रपानाचे प्रकार आहेत, म्हणजे जिथे धूर येतो. पण अनेक आपल्याला अशा पण सिगारेटी मिळतात जिथे धूर येत नाही. मग ह्या सिगारेटी ओढण्यामुळे किंवा ह्या धूरविरहित तंबाखूमुळे सुद्धा कर्करोग होऊ शकतो का? हो, तर आपल्या देशामध्ये सिगरेट आणि बिडी ओढण्यापेक्षा जो स्मोकलेस टोबॅको म्हणतात की जो चोखण्याचा चघळण्याचा तंबाखू आहे, गुटखा, जर्दा, मावा, पान मसाला ह्या प्रकारात जो विकला जातो आणि त्याचं सेवन केलं जातं, त्या प्रकारामुळे तोंडाचे कर्करोग होण्याचं प्रमाण खूप जास्ती आहे. हा तंबाखू तोंडात ठेवून चघळल्यामुळे बरेच केमिकल्स तयार होतात. आणि नायट्रोझामाइन नावाचे जे पदार्थ तयार होतात ते कार्सिनोजेनिक आहेत. त्यांच्यामुळे कर्करोगाची सुरुवात होते. आणि म्हणून
हा चोखण्याचा जो तंबाखू आहे त्याचं सेवन आपल्या देशात एवढं जास्ती आहे की आपल्या देशाला ओरल कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या देशात एका वर्षात साधारणतः 7 लाख रुग्णांना कर्करोगाचं निदान होतं आणि त्या 7 लाखापैकी 3 लाख हे केवळ तोंड आणि घसा ह्याचे कर्करोग आहेत की जे पूर्णपणे टाळण्यासारखे आहेत, की जे प्रिव्हेंटेबल आहेत. म्हणजे हे आपण निमंत्रित केलेले कॅन्सर आहेत तंबाखूच्या सवयीमुळे. हे जे धूम्रपान विरहित म्हणजे धूर विरहित जे विविध प्रकारचे तंबाखू आहेत त्याच्यामध्ये अनेक स्त्रियांना मशेरी लावण्याची जी सवय असते ही सुद्धा तंबाखूचं व्यसन आहे आणि ह्याच्यामुळे सुद्धा कर्करोग होऊ शकतो का? हो, मशेरीमध्ये तंबाखू असतो आणि त्याच्यामुळे त्याचं व्यसन लागतं. परंतु आपल्या देशात तुम्ही सुरुवातीला जसं म्हटलं की पान आणि पानाबरोबर सुपारी आणि चुना ही खायची बऱ्याच जणांना सवय असते. बऱ्याच स्त्रियांमध्ये तंबाखू न खाता फक्त पानाबरोबर सुपारी व चुना खाल्ला जातो. परंतु आता हे सिद्ध झालं आहे की सुपारी आणि चुना हे सुद्धा कर्करोगजनक आहेत. म्हणजे तंबाखू आम्ही खात नाही, आम्ही फक्त पान आणि सुपारी चुना खातो असं ज्या म्हणणाऱ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती सुद्धा त्यांना सुद्धा कॅन्सर होण्याची संभावना खूप जास्त आहे. म्हणजे जे केमिकल युक्त पदार्थ आहेत किंवा जे तीक्ष्ण पदार्थ आहेत या कुठच्याही पदार्थ सतत सेवन केल्यामुळे कदाचित हे ह्या गोष्टी होऊ शकत असेल. जेव्हा आपण म्हणतो की तंबाखू सेवन आज मी सुरू केले तंबाखू सेवन, नेमका किती दिवसांनंतर मला कर्करोग होऊ शकतो? हो, तर तंबाखू सेवनाने जे कर्करोग होतात ते बराच काळ तंबाखूचा वापर केल्याने होतात. तंबाखू नियमितप्रमाणे वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण बाकीच्या लोकांपेक्षा 30% जास्ती असतं. आणि सर्वसाधारण एक 10 ते 15 वर्ष तंबाखूचं सेवन केल्यानंतर कर्करोगाची लक्षणं दिसायला लागतात. परंतु जर खूप कमी वयात तंबाखूचं सेवन किंवा सिगरेट बिडी ओढायला सुरुवात केली तर कॅन्सर बराच लवकर सुद्धा होतो. म्हणजे कधी कधी आम्ही बघतो 19-20 वर्षाच्या मुलांना तोंडाचे कॅन्सर होतात आणि त्यांना विचारलं की ते म्हणतात आम्ही 7वी-8वी मध्ये गुटखा खायला सुरू केलं. म्हणजे 14व्या वर्षी गुटखा खाल्ल्यानंतर 19व्या वर्षी म्हणजे केवळ 5 वर्षात गुटखा किंवा तंबाखू खाऊन त्यांना तोंडाचे कर्करोग आम्ही. बरोबर, म्हणजे ह्याला काही विशिष्ट कालमर्यादा अशी नाहीये. एकदा जरी सेवन केलं तरी होण्याची शक्यता असते का? एकदा केलं तर कदाचित होणार नाही, परंतु एक काही महिने काही वर्ष सतत केलं की ते शरीरामध्ये कर्करोग निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि मग कधी कधी नंतर सोडलं तरी देखील ती प्रक्रिया थांबत नाही आणि त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. आणि आता तुम्ही बरोबर म्हणालात की शाळकरी मुलांमध्ये जनरली कसं असतं की ही जी व्यसनाधीनता आहे ही एका समाजामध्ये काही ग्रुप्समध्ये असते. मुलं किंवा मुली एकत्र येऊन हे व्यसन करत असतात धूम्रपानाचं. तर अनेक वेळेला काय होतं की तिकडे अनेक अशी मुलं असतात जी धूम्रपान करत सुद्धा नसतात. ह्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणू शकतो. तर ह्यामुळे सुद्धा कर्करोगाची शक्यता आहे का? अगदी बरोबर आहे. पॅसिव्ह स्मोकिंगमुळे बरेच कर्करोग होतात. कारण धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला ज्या व्यक्ती असतात तर तो धूम्रपानाचा जो धूर बाहेर येतो सुटतो तो आजूबाजूच्या व्यक्ती सुद्धा श्वसन मार्गाने तो आतमध्ये घेतला जातो आणि त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. आता एखाद्या घरात जर एखादी व्यक्ती धूम्रपान करत असेल तर सहसा खोलीमध्ये करत असेल तर मुलांना बाहेर पाठवतात. परंतु जरी मुलं त्यावेळेला बाहेर गेली तरी त्या खोलीमधला जो धूर तो साठतो. तर 1 तासाने जरी बाकीच्या व्यक्ती आतमध्ये आल्या आणि त्यांनी तिकडे म्हणजे तिथे व्यवहार केला आणि तिकडे श्वासोच्छ्वास घेतल्याने ते हवेत साठलेले धूम्रपानाच्या धुराचे कण शरीरात जाऊन सुद्धा कर्करोग होण्याची शक्यता असते. निश्चितच, म्हणजे फक्त धूम्रपान केल्यामुळेच नाही तर धूम्रपानाचा धूर घेतल्यामुळे सुद्धा कर्करोग होऊ शकतो आपल्याला. आपण पुढचा प्रश्न घेऊया. जयंत पतंगे प्रश्न विचारत आहेत नांदेडवरून. नमस्कार जयंत भाऊ, आपला प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार, बोला. तर आमच्या घरी एक वृद्ध व्यक्ती बिड्या ओढतोय, तर त्याचा धुराचा परिणाम काय आमच्या लहान मुलांना होऊ शकतो का? हो, पॅसिव्ह स्मोकिंगमुळे घरात किंवा जर ऑफिसमध्ये होत असेल तर आजूबाजूच्या व्यक्तींना बरेच हानिकारक परिणाम होतात. जर लहान मुलं घरात असतील तर लहान मुलांना जर दिवसेंदिवस हा पॅसिव्ह स्मोकिंग होत असेल, घरात धूम्रपान झाल्यामुळे तो धूर जर ते श्वसन करत असतील तर वाढत्या मेंदूवर खूप परिणाम होऊ शकतो
की एखाद्या लहान मुलाची मोठं झाल्यावर जी इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी असते ती कमी होऊ शकते. ह्याशिवाय अगदी लहान मुलांना धूम्रपानाच्या धुरामुळे फुफ्फुसाचे बरेच रोग होऊ शकतात. अस्थमा होऊ शकतो, ब्रॉन्कायटिस होऊ शकतं. अशा प्रकारे त्याशिवाय जर गरोदर महिला असतील तर त्यांनी जर पॅसिव्ह स्मोकिंग त्यांचं झालं तर पोटातल्या गर्भावर फिटसवरती भरपूर वाईट परिणाम होऊ शकतात. अशा वेळेला कमी वजनाची मुलं जन्माला येतात. तेव्हा पॅसिव्ह स्मोकिंगमुळे कर्करोग हा होतोच, परंतु बाकी सुद्धा बरेच हानिकारक निश्चितच. आणि आज वातावरणात एवढं पोल्युशन आहे, त्या पोल्युशनमध्ये अजूनही धूम्रपान करून आपण भर टाकतोय. त्या लहान मुलांच्या फुफ्फुसांवर किंवा इतर अवयवांवर वाढण्यापेक्षा एक सकारात्मक वातावरण निर्माण करणं तिकडे मला वाटतं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाविषयी बोलत होतो, आपण पुढे लक्षणं तर बघूच या, पण ह्याची काही प्री कॅन्सरस म्हणजे कर्करोग होण्यापूर्वीची काही अवस्था असते का? हो, कर्करोग होण्याआधी तंबाखूचं सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये आणि सिगरेट बिडी ओढणाऱ्यांमध्ये 2 किंवा 3 प्रकारचे प्री कॅन्सरस अशा कंडिशन्स असतात. सर्वात महत्त्वाची म्हणजे ल्युकोप्लेकिया. आपल्याला ह्या स्लाइडमध्ये दिसत आहे. ल्युकोप्लेकिया म्हणजे तोंडामध्ये येणारे पांढऱ्या रंगाचे चट्टे. अच्छा. तर हे चट्टे हळूहळू वाढत जातात. कधी कधी हे पांढरे चट्टे नसून लाल चट्टे असतात की ज्यांना एरिथ्रोप्लेकिया असं म्हटलं जातं. हे सुरुवातीला दुखत नाहीत, पण जसे जसे हे वाढत जातात तसं तसं ते पूर्ण तोंड व्यापून काढू शकतात. आणि त्या स्टेजमध्ये मग त्याच्यात पेशंटला दुख पण होते आणि मग ह्यातलीच एखादी जखम त्याचं कॅन्सरमध्ये कर्करोगात रूपांतर होऊ शकतं. आपल्याला प्रश्न आलेला आहे. अशोक रोकडे प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार अशोकजी. नमस्कार, बोला. मॅडम प्रश्न असा होता, 10 वर्षापासून सिगारेट धूम्रपानाचं व्यसन आहे, तर त्यापासून दुसरा म्हणजे कुठला त्रास होत नाही, परंतु ते सोडण्यासाठी प्रयत्न केला तरी पण ते होत नाही, तर त्याच्यावर काही दुष्परिणाम होऊ शकतात का 10 वर्षापासून? निश्चितच. आपलं वय किती आहे अशोकजी? 53 वय आहे. ठीक आहे. मगाशी आपण पहिल्या इंट्रोडक्शन मध्येच बोललो होतो धूम्रपानाविषयी किंवा तंबाखूच्या त्रासांविषयी, पण पुन्हा एकदा आपण त्यांना सांगूया. हो, तर 10 वर्ष धूम्रपान केली म्हणजे हा बराच कालावधी झाला. त्याला आम्ही हे पण बघतो की व्यक्ती 10 वर्षापासून धूम्रपान करते, पण दिवसाला किती सिगरेट ओढल्या जातात, त्याला पॅक इयर्स असं म्हणतात. तर जर 10 वर्ष धूम्रपान केलं असेल तर निश्चितच कर्करोग होण्याची शक्यता खूप वाढलेली असते अशा व्यक्तींमध्ये. आणि त्याचप्रमाणे फुफ्फुसाचे आजार, हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस, स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होण्याचे चान्सेस, त्यानंतर रक्तदाब वाढणे म्हणजे हाय ब्लड प्रेशर, असे बरेच रोग होण्याची शक्यता आहे. तर जर 10 वर्ष सेवन केलं असेल तर जरूर वैद्यकीय चाचणी करून घ्यावी. जर आतापर्यंत झाले नसतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण कधीही ह्यातला कुठचाही रोग होण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी जितकं लवकरात लवकर तुम्हाला हे व्यसन सोडता येईल तेवढे तुमची तब्येत. त्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन असणं ह्याच्यासाठी फार महत्वाचं आहे. आपण या प्री कॅन्सर स्टेजकडे जाऊच या, पण त्यापूर्वी मला तुम्हाला असं विचारायचं की एखादा व्यक्ती हा 10 वर्षात सिगरेट स्मोकिंग किंवा धूम्रपान करतोय, तंबाखू खातोय, त्याने सोडली तर नेमकं किती वर्षानंतर त्याची कर्करोग होण्याची शक्यता ही संपते? तर आता किती वर्ष स्मोकिंग केलं आहे ह्याच्यावर ते अवलंबून आहे. स्मोकिंग थांबवल्यानंतर, धूम्रपान थांबवल्यानंतर त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत त्या प्रत्येक दुष्परिणाम हळूहळू वेळेप्रमाणे कमी कमी होत जातात. म्हणजे रक्तदाब जो आहे, ब्लड प्रेशर, ते काही दिवसातच नॉर्मलाइज होऊ शकतं, परंतु रक्तवाहिन्या अरुंद झालेल्या ज्या असतात त्या पूर्ववत होण्याला बरीच वर्ष म्हणजे 5 ते 10 वर्ष लागतात. आणि कर्करोग होण्याची जी संभाव्यता वाढलेली असते धूम्रपान केल्यामुळे ती पूर्ववत म्हणजे नॉर्मल किंवा नो स्मोकर व्यक्ती एवढी यायला बरीच वर्ष लागतात. म्हणजे कमीत कमी 10 वर्ष लागतात की ज्याच्यामुळे ती शक्यता कमी होते, पण ती कधीच खरं म्हणजे नॉन स्मोकर एवढी होत नाही. म्हणजे काही अंशी तुमची कॅन्सर होण्याची, कर्करोग होण्याची संभावना नेहमीच नॉन स्मोकर पेक्षा जास्ती राहते, परंतु बंद केल्यानंतर 10 वर्षांनी ती बऱ्याच प्रमाणात कमी होणार. त्यामुळे व्यसनाधीनता सोडणं हेच सर्वात उचित आहे. आपण जेव्हा प्री कॅन्सर स्टेज विषयी बोलत होता, ल्युकोप्लॅकिया सांगितलं, एरिथ्रोप्लॅकिया सांगितलं, याविषयी अजून काय सांगू शकता?
तर ल्युकोप्लेकिया आणि एरिथ्रोप्लेकिया सोडलं तर अजून एक कंडिशन आहे की ज्याला सबम्युकस फायब्रोसिस असं म्हणतात. हे स्लाइडमध्ये दिसतंय. तर ह्या सबम्युकस फायब्रोसिस मध्ये तोंडाच्या आतल्या भागात पुन्हा पांढरे जाड असे चट्टे येतात आणि ह्यामध्ये तोंडाची जी इलॅस्टिसिटी असते म्हणजे आपण जे आ करून तोंड मोठं उघडू शकतो ही इलॅस्टिसिटी कमी होते आणि त्यामुळे त्या व्यक्ती हळूहळू त्यांची तोंड उघडण्याची क्षमता कमी कमी होऊ लागते. त्याचबरोबर हे सबम्युकस फायब्रोसिसमुळे तोंडाची जळण किंवा भगभग होते. सुरुवातीला तिखट किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने ही जळजळ होते, पण हळूहळू हा रोग वाढत गेल्यावर सपक पदार्थ किंवा इव्हन नुसतं पाणी प्यायल्यानंतर सुद्धा तोंडाची भगभग होते आणि तोंड जास्ती उघडू न शकल्यामुळे मग अशी परिस्थिती येते की ह्या व्यक्तींना सबम्युकस फायब्रोसिस झालं की केवळ एक स्ट्रॉ तोंडात जाऊ शकतो आणि फक्त स्ट्रॉने ते द्रव्य पदार्थ पिऊ शकतात. ही अतिशय पेनफुल म्हणजे खूपच त्रास होणारी त्यांची परिस्थिती असते, केविलवाणी परिस्थिती होते आणि ह्यात मग कधी ना कधी कुठच्या तरी भागाचा कॅन्सर होतो. निश्चितच आणि अतिशय न्यूट्रिशन वाईज पण खूप दिनजनक परिस्थिती आहे. आपल्याला पवन पाटील प्रश्न विचारतायत धुळ्यावरून. नमस्कार पवनजी. हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो, बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे. आपला आजचा जो विषय आहे तो तंबाखूमुळे होणारा कर्करोग. तर तंबाखू किंवा गुटखा, पान मसाला खाल्ल्यानंतरच कर्करोग किंवा होऊ शकतो. समाजामध्ये आपण आजच्या स्थितीला माझ्या नजरेच्या समोर असे काही लोक पाहिले की त्यांना सुपारी चालत नाही परंतु त्यांना कर्करोग होऊ शकतो. तो कशामुळे होतो? बरोबर, अतिशय चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. माझ्या पण मनात हा प्रश्न होता, काय सांगाल त्याच्याविषयी? हो, तर सुपारी आणि चुना ह्यामध्ये सुद्धा कर्करोगजनक पदार्थ असतात आणि त्यामुळे जरी तंबाखू खाल्ला नाही पण वर्षानुवर्ष जर सुपारीचं सेवन केलं, सुपारी खाणारे व्यक्ती जे असतात ते सुद्धा साधारणतः सुपारी अशी गालामध्ये हिरडी आणि गालाच्या मध्ये ठेवून हळूहळू त्याचा रस आतमध्ये घेतात आणि ह्या ठिकाणी त्या वर्षानुवर्ष अशी सुपारी ठेवून एक जखम होते आणि त्याच्यातून जे केमिकल्स निघतात त्या जखमेवर त्या केमिकल्सचा इफेक्ट झाल्यामुळे तिथे कर्करोग होण्याची शक्यता खूप जास्त आहे. हे जे तुम्ही सबम्युकस फायब्रोसिस आहे, ल्युकोप्लेकिया आहे, एरिथ्रोप्लेकिया या प्री कॅन्सरच म्हणजे कर्करोग होण्यापूर्वीच्या अवस्था तुम्ही सांगितल्या. मग ह्या अवस्थेत जर आपण चिकित्सा केली तर कर्करोग टळू शकतो का? ह्या परिस्थितीमध्ये जर आपण ट्रीटमेंट केली तर कर्करोग टळू शकायचं प्रयत्न आपण करू शकतो. परंतु ह्या जेव्हा कंडिशन होतात तेव्हा कर्करोग होण्याची प्रक्रिया शरीरात सुरू झालेली असते. त्यामुळे आता जर ल्युकोप्लेकिया असेल किंवा एरिथ्रोप्लेकिया असेल आणि छोटा डाग असेल तर त्याला लेझर सर्जरी, क्रायो सर्जरी असं करून तो काढता येतो. परंतु 80 ते 90% केसेसमध्ये तो काही महिन्यातच पुन्हा येतो. तर अशा वेळी जर तंबाखू आणि सिगरेटचं हे वापर थांबवला तर ह्या कंडिशन्स पुढे वाढण्याची त्यांची गती कमी होते, परंतु कॅन्सर होण्याची प्रक्रिया ह्याचा सुरुवात झालेली असते. मग नेमका तंबाखूमुळे होणारा जो कर्करोग आहे त्याची लक्षणं काय असू शकतात? आता कर्करोगाची लक्षणं तो कुठच्या अवयवात झालाय ह्यावर आहे. तर जर जीभ, घसा, तोंड, ओठ, हिरड्या ह्यामध्ये कुठचीही गाठ किंवा कुठचीही सूज आली किंवा कुठचीही जखम झाली की जी एक किंवा 2 आठवड्यात जर जखम भरत नसेल तर ही जखम किंवा ही गाठ किंवा ही सूज कॅन्सरची असण्याची शक्यता आहे. घशामध्ये आणि अन्ननलिकेमध्ये जेव्हा कॅन्सरची सुरुवात होते तेव्हा गिळण्याला त्रास होणे किंवा गळ्यामध्ये घास अडकल्यासारखं वाटणे हे लक्षण असू शकतं. व्हॉइस बॉक्स किंवा लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्राचा जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा सर्वात पहिलं लक्षण म्हणजे आवाजामध्ये फरक येणे किंवा बदल येणे. आता फुफ्फुसांचे जे कॅन्सर होतात तंबाखू सेवनामुळे ते अनफॉर्च्युनेटली अगदी पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये कधी कधी काहीही लक्षणं नसतात आणि जेव्हा ती गाठ मोठी होते तेव्हा मग खोकला येणे किंवा खोकल्यामध्ये कफ येणे, त्याच्यामध्ये रक्तस्राव होणे किंवा श्वासोश्वास घ्यायला त्रास होणे, धाप लागणे, छातीत दुखणे ही लक्षणं असू शकतात. पण सहसा ही लक्षणं खूप
उशिराच्या स्टेजमध्ये येतात आणि पहिल्या काही स्टेजमध्ये काही वर्ष कधी कधी काहीच लक्षणं नसतात. तर जेव्हा अशी लक्षणं दिसतात तेव्हा नेमकं त्या रुग्णाने कुठे जायचं असतं, कोणाला दाखवायचं असतं? तर जर अशी ह्यापैकी कुठचीही लक्षणं असतील तर लगेच डॉक्टरी सल्ला घ्यावा आणि जर कुठचीही गाठ, जखम किंवा सूज असेल तर त्याची बायोप्सी करणं आवश्यक असतं किंवा बायोप्सी केल्यावरच आपल्याला की ती गाठ आहे ती नक्की कॅन्सरची आहे की नाही याचं निदान होऊ शकतं. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न सोलापूरवरून आलाय. प्रभाकर शिंदे प्रश्न विचारतायत. नमस्कार प्रभाकरजी, बोला. हॅलो मॅडम. हा बोला. हा सर. प्रश्न सलग विचारा, बोला. हा मॅडम, माझे वडील सलग 25 वर्षांपासून तंबाखू खातात. तर मला असं विचारायचं की सध्याला त्यांची टाच दुखते आणि एक साईड दुखल्यासारखी दुखते कम्प्लीट, हात दुखतो आणि मुंग्या पण येतात. तर ते त्याचे लक्षण नसतील ना ठीक कॅन्सरचे? आहे. त्यांना काही खोकला येणं किंवा इतर काही त्रास आहेत, गिळायला त्रास होणं, अशक्तपणा वाटणं, वजन कमी होणं, काही त्रास जाणवतोय? वजन तर त्यांचं कमीच आहे. ठीक आहे. वजन खूपच कमी. मॅडम तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे त्यांना? नाही, तुम्ही काय म्हटलं की टाचा दुखतात. टाचा दुखताय त्यांच्या आणि टाचा एक बाजू दुखतायत, दुखते आणि हाताला मुंग्या येत आहेत असं ते म्हणतायत. तर टाचा आता दुखतात, हाताला मुंग्या येतात आणि कम्प्लीट एक साईड कम्प्लीट दुखल्यासारखीच आहे. तुमच्या वडिलांचं वय किती आहे? वय 49 आहे. 49. ठीक आहे, आम्हाला तुमचा प्रश्न कळलेला आहे. मॅडम जरूर उत्तर देतील. काय सांगाल मॅडम? तर टाचा जे दुखण्याचं जे लक्षण आहे तर आता ह्यांनी सांगितलं की 25 वर्ष त्यांनी तंबाखूचं सेवन केलं आहे. तर पायाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या अरुंद झाल्यामुळे पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिझीज नावाचा आजार होतो की जो स्मोकर्समध्ये खूप जास्ती प्रचलित आहे आणि त्याच्यामुळे असं पायामध्ये यातना होणं किंवा एक ठराविक अंतर चालल्यानंतर पायात गोळे येणं, पुढे अगदी पाऊल न टाकण्या एवढं पाय दुखणं, ही लक्षणं पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिझीजची असू शकतात. आता मुंग्या वगैरे जे येत आहेत हे जर हे लक्षण म्हणजे असं आहे की त्याच्यासाठी नुसतं असं एक लक्षण ऐकून आपण निदान करू शकत नाही. त्याच्यासाठी त्यांची तपासणी करावी लागतील, काही चाचण्या कराव्या लागतील आणि मगच आपल्याला निदान करायचं. डॉक्टर अनुपमा शिरीष बोरकर यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आम्ही दाखवतोय. डॉक्टर अनुपमा शिरीष बोरकर, सोमय्या आयुर्विहार, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कॉलॉजी, सायन पूर्व, मुंबई 400022. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 9869 084 466. दुसरा क्रमांक 022 2406 6830. ईमेल dranupama.sb@gmail.com. विश्रांतीपूर्वी आपण प्री कॅन्सरस स्टेज आणि कॅन्सरची होणारी लक्षणं ह्या विषयावर बोललो होतो. त्यानंतर आपली चर्चा झाली की नेमकं निदान झाल्यानंतर पुढे काय स्टेजेस असतात? हो, तर एकदा बायोप्सी झाली आणि त्याचा रिपोर्ट आला आणि आपलं डायग्नोसिस किंवा निदान झालं कॅन्सरचं की पुढची स्टेज म्हणजे की हा कॅन्सर, हा कर्करोग त्या अवयवात सीमित आहे का तो पसरलेला आहे हे जाणून घेणं आणि ह्याला आम्ही स्टेजिंग असं म्हणतो. तर हे स्टेजिंगसाठी आपल्याला काही चाचण्या कराव्या लागतात. त्यात काही प्रकारचे स्कॅन्स आम्ही करतो. कधी सीटी स्कॅन केला जातो, कधी MRI केला जातो, तर कधी पेट सीटी स्कॅन नावाचा जो नवीन स्कॅन आहे तो केला जातो. हे स्कॅन केल्याने आपल्याला समजू शकतं की जो कॅन्सरची जी गाठ आहे ती ज्या अवयवात सुरू झाली आहे तिथपर्यंत सीमित आहे का, ती आजूबाजूच्या ग्रंथींमध्ये पसरली आहे का, ती दूरच्या अवयवात जसं की लिव्हर, फुफ्फुसं, लिव्हर, ब्रेन, बोन, मेंदूपर्यंत, बाकीच्या हाडांपर्यंत पसरली आहे. त्याप्रमाणे जर ही सीमित असेल गाठ तर त्याला स्टेज 1 म्हटलं जातं. जर ती आजूबाजूच्या ग्रंथींमध्ये पसरली असेल तर त्याला स्टेज 2 म्हटलं जातं. आजूबाजूच्या अवयवांमध्ये पसरली असेल तर स्टेज 3 आणि दूरच्या अवयवात पसरली असेल तर स्टेज 4. अशा ह्या 4 स्टेज असतात. ह्याचं एकदा आपल्याला माहिती कळली की त्याच्यानंतर मग आम्ही त्याचं ट्रीटमेंट प्लॅनिंग की कसा उपचार करायचा ह्याचं प्लॅनिंग केलं जातं. निश्चितच. मग आपण ही जी स्लाइड दाखवली आहे मला त्या स्लाइडच्या अनुषंगानेच हे स्टेजिंग असतं का? अच्छा. जेव्हा आपण म्हणतो की हे स्टेजिंग आहे म्हणजे तुम्ही ठरवलंय की आता कुठच्या प्रकारचा कॅन्सर आहे, कुठे झालेला आहे, नेमकी चिकित्सा कर्करोगाची कशी केली जाते? मग
हां, तर एकदा आपल्याला स्टेजिंग कळलं की कर्करोगावरची जी ट्रीटमेंट आहे, जे उपचार आहेत, ते 3 प्रकारे मुळात केले जातात. पहिलं म्हणजे शस्त्रक्रिया किंवा सर्जरी. दुसरं म्हणजे रेडिएशन थेरपी किंवा क्षकिरणांचा उपयोग करून ती कॅन्सरची गाठ जाळून टाकणे. आणि तिसरं म्हणजे किमोथेरपी किंवा औषधोपचार, की ज्यामुळे इंजेक्शन्स किंवा गोळ्या अशी औषधं देऊन तो कॅन्सरच्या पेशी मारून तो कॅन्सर विरघळवायचा प्रयत्न केला जातो. तर जर हा पहिल्या स्टेजमध्ये कॅन्सर असेल तर सहसा शस्त्रक्रिया करून, सर्जरी करून, जर तो पूर्णपणे काढण्यासारखा असेल तर ती केली जाते. त्यानंतर जर अशी शंका असेल की थोडासा अजून उरला आहे किंवा आजूबाजूच्या गाठींमध्ये पसरला आहे, तर मग क्षकिरण की म्हणजे रेडिएशन ट्रीटमेंट आणि त्याचबरोबर किमोथेरपी ह्या दोन्हीचा वापर केला जातो. जर रुग्ण आमच्याकडे उशिराच्या स्टेजमध्ये आला आणि जर गाठ मोठी असेल, की असं वाटलं की नाही ह्याची शस्त्रक्रिया करण्यामध्ये पेशंट खूप विद्रूप होईल किंवा आपल्याला बरीच कापाकापी करावी लागेल, तर मग आधी आम्ही किमोथेरपीचा वापर करतो. किमोथेरपी एक 6 ते 8 आठवडे दिल्यानंतर, ह्याची इंजेक्शन दिल्यानंतर ही जी कॅन्सरची गाठ आहे ती आकुंचन पावते, श्रिंक होते आणि मग त्याच्यानंतर शस्त्रक्रिया करणं शक्य होतं किंवा सोपं जातं. कधी कधी पेशंट खूप उशिराच्या स्टेजमध्ये येतात की जेव्हा गाठ मोठी झालेली असते, ग्रंथींमध्ये वाढ झालेली असते आणि दूरच्या अवयवापर्यंत पसरलेली असते. मग ह्या वेळेला अशा रोग्याला रोगमुक्त करणं शक्य नसतं, परंतु तो जो काही कॅन्सर आहे तो काही काळापुरता का होईना कंट्रोल करणं आणि पेशंटला ज्या यातना होत असतात किंवा त्यांना जे बाकीचे सिम्पटम्स होत असतात, की जर घशाचा कॅन्सर असेल तर माणूस गिळूच शकत नाही, काही अन्न पोटात जाऊ शकत नाही, अशा प्रकारचे जे सिम्पटम्स असतात ते किमोथेरपीची ट्रीटमेंट करून आम्ही बरेच कमी करू शकतो. म्हणजे स्टेज 3 किंवा स्टेज 4 मध्ये आलेल्या रुग्णांना आम्ही वाचवू कधी शकत नाही, परंतु त्यांचं जे काय उरलेलं आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्यांना यातना होऊ नयेत, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन व्हावी, यासाठी किमोथेरपीचा नक्कीच फायदा होतो. ही किमोथेरपी म्हणजे नेमकं काय चिकित्सा असते आणि हे कशी उपयोगी पडते? तर किमोथेरपी म्हणजे आता कॅन्सर जो होतो तो शरीरामध्ये होणाऱ्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. तर एका पेशीच्या 2 होतात, 2च्या 4, 4च्या 8 असं वाढत वाढत जातात आणि मग त्याची गाठ निर्माण होते. आता किमोथेरपी म्हणजे अशी औषधे की जी ही वाढणाऱ्या पेशींना त्यांची वाढ थांबवतात. ती कधी इंजेक्शनच्या स्वरूपाने दिली जातात, कधी तोंडाने म्हणजे गोळ्यांच्या स्वरूपाने दिली जातात. आता जे पेशींची जी वाढ होत असते की एका पेशीची 2 पेशी होणं, ह्या ज्या स्टेप्स असतात ह्याच्या प्रत्येक स्टेपवर ऍक्ट होणारे असे वेगवेगळे किमोथेरपीची औषधं असतात आणि आम्ही मग ती किमोथेरपीची औषधं वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये, कधी एक औषध प्लस दुसरं औषध, असे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये ही किमोथेरपी दिली जाते की जेणेकरून हे कॅन्सरच्या पेशी आपण मारून टाकू शकतो आणि त्या पुन्हा वाढू नयेत म्हणून त्यांचा उपयोग होतो. बरोबर, निश्चितच. म्हणजे किमोथेरपी देणं हे त्या डॉक्टरवर अवलंबून असतं आणि त्या अवस्थेवर अवलंबून असतं. अनेक वेळेला असं होतं की किमोथेरपीने सगळ्याच पेशी मरून जातात आणि त्यामुळे त्याचे भयानक साईड इफेक्ट्स आहेत. हे कितपत खरं आहे? किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स आहेत हे खरं आहे, परंतु आता आपल्याकडे बाकीचे साईड इफेक्ट्स टाळण्यासाठी किंवा त्या साईड इफेक्टमुळे त्रास होऊ नये ह्यासाठी एवढी चांगली औषधं उपलब्ध आहेत की एक 20 वर्षापूर्वी जो किमोथेरपीने त्रास व्हायचा तसा त्रास आता हल्ली रुग्णांना होत नाही. म्हणजे सर्वात महत्वाची म्हणजे किमोथेरपी घेणे म्हणजे उलट्या होणे हे एक असं इक्वेशनच होतं, पण हल्ली उलट्या न होण्यासाठी इतकी इफेक्टिव्ह औषधं आहेत की आता तर मला आठवतच नाही की गेल्या कित्येक वर्षात आम्ही एवढ्या पेशंटना किमोथेरपी देतो, कोणालाच उलट्या होत नाही. त्याचप्रमाणे ह्याच्यामुळे किमोथेरपीच्या औषधांमुळे बोन मॅरो वरती इफेक्ट होतो, त्याच्यामुळे रक्तातल्या सफेद पेशी, लाल पेशी कमी होतात. परंतु आता आपल्याकडे सफेद पेशी वाढवण्यासाठी इंजेक्शन्स अवेलेबल आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या सपोर्टिव्ह केअर ज्याला आम्ही म्हणतो ही एवढी चांगली आता
ऍडव्हान्स झालेली आहे बरोबर. की त्याचा वापर जर व्यवस्थितरित्या केला तर किमोथेरपीचा जास्ती त्रास होत नाही. निश्चित म्हणजे वैद्यकीय विज्ञानाची जशी तांत्रिक प्रगती होत असते तसंच औषधी चिकित्सेमध्ये सुद्धा चांगली प्रगती होऊन अनेक साईड इफेक्ट्स कमी होण्याकडे औषधांचा कल आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आहे सुखदेवराव चौधरी प्रश्न विचारतायत वाशिमवरून. नमस्कार सुखदेवजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सुखदेवराव, बोला. मॅडम सुखदेवराव चौधरी बोलतो मी वाशिमवरून. मी एक सलग 15 वर्ष धूम्रपान केलं, त्याच्यामुळे माझ्या पायाच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या. बरोबर, पुढे बोला. मी पायाची एंजिओग्राफी वगैरे केली, उपचार पण घेतले, परंतु काही उपयोग झाला नाही. आता तुमचा प्रश्न काय? हमखास इलाज आहे का काही? ठीक आहे. आजचा विषय हा कर्करोगाशी संबंधित आहे, तरीही या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर जरूर देतील. मॅडम काय सांगाल त्यांना? तर सर्वात पहिलं म्हणजे धूम्रपान बंद करणे. कारण जोपर्यंत धूम्रपान चालू राहतं तोपर्यंत हा आजार वाढतच जाणार. धूम्रपान बंद केल्यानंतर सुद्धा हा त्वरित तो काही प्रश्न सुटणारा नाही आहे. आणि काही इफेक्ट जे असतात ते इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे जर तुमच्या पायाच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या असतील आणि बरेच वर्ष तंबाखूचं सेवन केलं असेल तर कधी कधी त्या तंबाखू थांबवल्यानंतर सुद्धा पूर्ववत होतील की नाही ह्याचं शाश्वती नसते. ह्या वेळेला शस्त्रक्रिया करून, बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी करून कधी कधी फायदा होऊ शकतो. परंतु तंबाखूने होणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या ज्या अरुंद होतात त्या छोट्या रक्तवाहिन्या असतात. मोठ्या रक्तवाहिन्यामध्ये बायपास होऊ शकतं, पण ज्या बारीक रक्तवाहिन्या असतात त्या जर अरुंद झाल्या तर त्याला खरं 1-2 औषधं आहेत की ज्यांनी थोडा फायदा होतो, परंतु पूर्ववत होईल की नाही ह्याची काही फारच शंका आहे. आपण आता किमोथेरपी या विषयावर बोलत होतो. किमोथेरपी ही एक चिकित्सा आहे तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगावर करण्याची. ह्याच्यामध्ये अशा काही विशिष्ट क्रिया असतात का की ज्या फक्त कॅन्सर सेल्सलाच मारतात? हो, तर आता वर्षानुवर्ष गेली 40 वर्ष आपण किमोथेरपीने कर्करोग कंट्रोल किंवा क्युअर करत आलेलो आहोत. आता वैद्यकीय ज्ञान एवढं वाढलेलं आहे की आता आपल्याकडे काही नवीन औषधं आहेत की ज्यांना टार्गेटेड थेरपी म्हणतात. आता कर्करोगाच्या पेशी जेव्हा वाढत असतात तेव्हा किमोथेरपीने ह्या कर्करोगांच्या पेशी मरतात, पण शरीरातल्या काही नॉर्मल पेशीही मरतात आणि म्हणून साईड इफेक्ट होतात. तर टार्गेटेड थेरपीची जी औषधं आहेत त्यांची वैशिष्ट्य अशी की जी कॅन्सरच्या पेशी असतात त्यांच्या सरफेसवरती काही जी प्रथिनं किंवा प्रोटीन्स असतात त्या प्रोटीन्सना जाऊन ही औषधं डायरेक्टली जाऊन ती त्यांना बाइंड होतात, अटॅच होतात आणि फक्त त्या कर्करोगाच्या पेशींचा नाश करतात. त्यामुळे बाकीच्या शरीरातल्या नॉर्मल पेशींवर त्यांचा अजिबात परिणाम होत नाही आणि त्यामुळे एक तर ते औषधं खूपच जास्ती इफेक्टिव्ह आहेत आणि त्यांची साईड इफेक्ट्स पण खूप कमी आहेत. त्यामुळे हल्ली बऱ्याचशा कॅन्सरमध्ये टार्गेटेड थेरपी आणि कधी कधी किमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी अशा दोन्ही प्रकारे औषधं आम्ही वापरतो आणि त्याच्यामुळे आपले क्युअर रेट्स बरेच वाढलेले आहेत. म्हणजे योग्य निदान झालं आणि योग्य चिकित्सा झाली. माझा एक प्रश्न आहे की हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो का? कर्करोग जर लवकरच्या स्टेजमध्ये जर त्याचं निदान झालं, जर स्टेज 1 किंवा स्टेज 2 मध्ये असेल की गाठ सीमित असेल तर व्यवस्थित उपचार झाल्याने हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्याच्यासाठी ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर सुद्धा दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी आणि 2 वर्षानंतर दर वर्षातून एकदा तरी चिकित्सा करत राहणं आवश्यक आहे की तो पसरलेला कुठे दुसऱ्या अवयवात निर्माण होतो का. परंतु जर निदान 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्ये झालं तर पूर्णपणे रोगमुक्त होणं हे कठीण असतं. तरीही स्टेज 3 मध्ये कधी कधी पेशंट बरे होऊ शकतात. स्टेज 4 मध्ये असलेले पेशंट पूर्णपणे रोगमुक्त होण्याचे चान्सेस फक्त 15% असतात. अच्छा, पण मग एकदा हा कर्करोग झालेला आहे, हा पूर्णपणे बरा झालेला आहे, पुन्हा कर्करोग त्याच अवयवामध्ये होऊ शकतो किंवा इतरही कुठच्या अवयवामध्ये होऊ शकतो का? हो, एकदा कर्करोग आणि म्हणूनच मी म्हटलं की जरी कर्करोग बरा झाला असेल तरी दरवर्षी वार्षिक चाचणी करणं आवश्यक असतं. कारण एखाद्या व्यक्तीला एकदा कर्करोग झाला असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा कर्करोग होण्याची शक्यता नेहमीच असते. आता हा जर कर्करोग तंबाखूसारख्या व्यसनामुळे झालेला असेल तर ती शक्यता खूप जास्ती असते.
आमच्याकडे असे बरेच पेशंट असतात की ज्यांचा जिभेचा कॅन्सर काही वर्षापूर्वी त्याची ट्रीटमेंट झालेली असते आणि जर तंबाखूचा वापर थांबवला नाही तर एक 5, 7, 10 वर्षांनी गालाचा कॅन्सर होऊ शकतो, फुफ्फुसांचा कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यामुळे जे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत किंवा जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते जर पूर्णपणे नाहीसे झाले नाहीत, ते जर तुम्ही टाळले नाहीत तर नक्कीच पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. निश्चितच. आपण जेव्हा निदानात्मक चाचण्या करताना तुम्ही पेट स्कॅनचा उल्लेख केला, नेमका पेट स्कॅन म्हणजे काय असतं? तर पेट स्कॅन म्हणजे पूर्वी जेव्हा साधा सिटी स्कॅन आपण करतो तेव्हा आपल्याला शरीरामध्ये एखादी जर गाठ असेल तर ती त्या सिटी स्कॅनमध्ये, जर ती 1 सेंटीमीटरहून मोठी असेल तर ती सिटी स्कॅनमध्ये दिसू शकते, परंतु ती नक्की कॅन्सरची आहे की नाही हे आपल्याला कळू शकत नाही. तर पेट स्कॅनमध्ये काय होतं की त्या ज्या कॅन्सरच्या गाठी असतात त्या एकदम ब्राईट हॉटस्पॉट सारख्या दिसतात आणि त्यामुळे आपल्याला अंदाज येऊ शकतो की दिसणारी एखादी गाठ जी आहे ती कॅन्सरची गाठ आहे की साधी गाठ आहे. त्याच्यानंतर त्याची बायोप्सी करणं हे गरजेचं असतंच, परंतु ज्या साध्या सिटी स्कॅनमध्ये जेवढी माहिती मिळते त्याच्यापेक्षा पेट सिटी स्कॅनमध्ये खूप जास्ती माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणजे पेट सिटी स्कॅन हा सिटी स्कॅनच्या वर आहे आणि तो लवकर सेन्सिटिव्ह होऊन फंक्शनल स्कॅन असं म्हणतात की त्याच्यात ग्लुकोजचं एक इंजेक्शन दिलं जातं आणि वाढणाऱ्या पेशीमध्ये ग्लुकोजचा अपटेक होतो आणि त्यामुळे त्या कॅन्सरच्या गाठी एकदम ब्राईट अशा दिसतात. नवीन पद्धतीनुसार एक ई सिगरेट्स असा एक प्रकार आहे, ह्याविषयी थोडा प्रकाश टाकू शकता का? हो, ई सिगरेट हा जो प्रकार आहे हा ह्या स्लाइडमध्ये दिसत आहे की हे सिगरेट सारखं दिसणारं एक इलेक्ट्रॉनिक उपकरण असतं आणि त्यामध्ये एक छोटीशी बॅटरी असते, त्यामध्ये एक निकोटीन भरलेली एक कार्ट्रिज किंवा काडतूस असते आणि एक वेपोरायझर असतं. तर ही ई सिगरेट अशी असते की त्याच्यामुळे ती जी ओढली की त्यातलं जे निकोटीनचं जे काडतूस असतं त्या बॅटरी आणि त्या वेपोरायझरमुळे त्या निकोटीनचे जे द्रव असतं की त्याची वाफ होते आणि मग ती वाफ त्याचं श्वसन केलं जातं. ह्याच्यामध्ये तंबाखूच्या स्वरूपात वापरला जात नाही, पण तंबाखूतून निकोटीन काढून ते निकोटीन वापरलं गेलं. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे वा, की तंबाखू नाही आहे आणि निकोटीनमुळे कॅन्सर होत नाही, म्हणजे ई सिगरेट ही सेफ आहे की ह्याच्यामुळे आपल्याला काही हानी होऊ शकत नाही. परंतु हा समज अतिशय चुकीचा आहे, कारण आता संशोधन केलं गेलं आहे आणि ह्याच्यातून हे निष्पन्न झालं आहे की ई सिगरेट ओढणाऱ्यांमध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं, कारण हे जे निकोटीन वापरलं जातं त्याच्यामध्ये फॉर्मल्डिहाइड नावाचा जो केमिकल तयार होतं त्याचं श्वसन केल्याने ई सिगरेट वापरून सुद्धा ही कॅन्सर होण्याचं हे आहे. तेव्हा काही लोकांना असं वाटतं की जर आपल्याला तंबाखू म्हणजे सिगरेट कर्करोग होण्याचे चान्सेस आहेत तर आपण ई सिगरेट वापरूया म्हणजे आपल्याला कर्करोग होणार नाही. हा अतिशय चुकीचा समज आहे. जर सिगरेटचं व्यसन सोडायचं असेल, बिडीचं व्यसन सोडायचं असेल तर निकोटीनचे स्किन पॅचेस मिळतात की जे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहेत, हेल्थ अथॉरिटीजनी अप्रूव्ह केलेले आहेत. त्याचप्रमाणे निकोटीन असलेलं च्युइंग गम मिळतं की ते वापरून तुम्ही ती जी तलफ असते निकोटीनची ती हळूहळू कमी करू शकता. या आपण जाणून घेऊया, आपण आपले प्रश्न घेऊया. आधी दत्ता देशमुख प्रश्न विचारतायत रायगडवरून. नमस्कार मॅडम, मी दत्ता देशमुख बोलतोय कर्जतवरून. मॅडम, ऍक्च्युली माझ्या कॅन्सर झाला होता, त्यानंतर आम्ही शस्त्रक्रिया केली, त्याच्यानंतर रेडिएशन आणि केमोथेरपी दोन्ही झाले होते. हॅलो, बोला. बरोबर बोला. पण त्याच्यानंतर डॉक्टर म्हणाले की ते ग्रंथी ज्या असतात थायरॉइडच्या. प्रश्न सलग विचारा, आम्हाला ऐकू येत आहे. थायरॉइडच्या ग्रंथी मरण पावल्या असं डॉक्टरांनी सांगितलंय. त्या पुन्हा जिवंत होऊ शकतात का? तुमच्या आईला कोणता कॅन्सर झाला होता? कोणत्या अवयवाचा? तोंडाचा कॅन्सर झाला. तोंडाचा कॅन्सर झाला. शेवणामुळे झाला होता. ठीक आहे. मॅडम काय सांगाल त्यांना? तर जर तोंडाचा कॅन्सर असेल आणि जर त्यांना रेडिएशन ट्रीटमेंट, क्षकिरणाची ट्रीटमेंट झाली असेल तर थायरॉइड ग्लँड की जी गळ्यामध्ये असते त्याच्यावरती परिणाम होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे शरीरामध्ये थायरॉइड हॉर्मोनचं प्रमाण कमी होतं. परंतु ते झालं तर थायरॉइडच्या औषध मिळतं, थायरॉइडच्या टॅबलेट्स मिळतात की ज्या घेऊन
म्हणजे त्याचे दुष्परिणाम जो आहे थायरॉइडचं फंक्शन कमी झाल्याचा, त्याच्यावरती हा उपचार करू शकतो. म्हणजे त्याच्यावर उपचार हा नक्कीच आहे. आपण निकोटीन पॅच विषयी सुद्धा बोलूया, पण आता कार्यक्रमात वेळ झालेली आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला हा सुद्धा तंबाखूशीच संबंधित आहे. काय आहे तो पाहूया. तंबाखूची सवय सोडा आणि निरोगी आयुष्य जगा. चांगल्या निर्व्यसनी आनंदी मित्रांबरोबर राहिल्याने तंबाखूची सवय पुन्हा लागणार नाही. शारीरिक नियमित व्यायाम व संतुलित आहार हा आवश्यक आहे आणि वर्षातून एकदा संपूर्ण शारीरिक तपासणी तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीने जरूर करावी. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनुपमा शिरीष बोरकर यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल दाखवतो, तो तुम्ही टिपून घ्या. डॉक्टर अनुपमा शिरीष बोरकर, सोमय्या आयुर्विहार, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कॉलॉजी, सायन पूर्व, मुंबई 400022. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9869084466. दुसरा क्रमांक 022-2406-6830. ईमेल drAnupama.sb@gmail.com. या कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण सुद्धा तुम्ही बघू शकता. कार्यक्रम हा पुनः प्रसारित होणार आहे दिनांक 15 जून 2015 सकाळी 9 वाजता. तेव्हा जरूर हा कार्यक्रम पुन्हा बघा. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hellodoctor@gmail.com. तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाची जी सुंदर चर्चा चालू आहे, त्याच्यात आता तुम्ही निकोटीन पॅच बद्दल बोललात. याविषयी अजून काय सांगू शकता? हो, तर जर तंबाखूची सवय सोडायची असेल तर हे निकोटीन पॅच किंवा निकोटीन च्युइंग गम असतं, त्याची मदत घेऊ शकता. म्हणजे जी निकोटीनची जी तलफ येते की ती सिगरेट न ओढता ते एखादं च्युइंग गम खाऊन ती तलफ भागू शकते. त्याचप्रमाणे ते पॅच लावले तर त्याचा बरेच तास शरीरामध्ये निकोटीनची लेवल कमी प्रमाणात राहते, परंतु सवय सोडण्याला ह्या दोन गोष्टींनी मदत होऊ शकते. त्यासाठी ई सिगरेटचे व्यसन, म्हणजे हे एक व्यसन सोडून दुसरं लावून घेणं असा प्रकार आहे. तर ई सिगरेट पासून दूर राहावे. बरोबर. आणि कर्करोगासाठी म्हणजे कर्करोग न होण्यासाठी व्यसनाधीनता जशी आहे तशी निरोगी जीवनशैली सुद्धा आवश्यक आहे. याविषयी तुमचं काय मत आहे? तर आजच्या आपल्या आयुष्यात होणारे जे काही कर्करोग आपण बघतो ते बरेचसे जीवनशैलीला निगडित आहेत आणि त्यासाठी एक तर व्यसनमुक्त राहणे हे महत्त्वाचे आहेच, पण त्याचप्रमाणे व्यायाम, निरोगी आहार, स्निग्ध पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड कमी खाणे आणि स्ट्रेस हा जो असतो की ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते, तो स्ट्रेस कमी करण्यासाठी प्राणायाम, योगा, मेडिटेशन ह्या प्रकारचे जे सगळे सोयी उपलब्ध आहेत त्यांचा वापर जरूर करावा. त्याचप्रमाणे आपल्या आहारात ताजी फळं, ताज्या भाज्या ह्यांचा वापर जास्ती करावा. फळांमध्ये बऱ्याच प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, अँटीऑक्सिडंट्स असतात की जे कॅन्सर होऊ नये म्हणून आपल्याला मदत करू शकतात. निश्चितच. म्हणजे एक चौरस आहार खाणं, एक चांगली जीवनशैली, नियमित व्यायाम करणं, सकारात्मक जीवनशैली असणं, योगासनं किंवा प्राणायामाचा अंतर्भाव करणं, हे सर्व एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि कॅन्सर कमी करण्यासाठी, शक्यता कमी करण्यासाठी फार आवश्यक आहे. जाता जाता तुम्ही आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ इच्छिता या 31वेच्या दिनानिमित्त? तर जर तंबाखूची सवय असेल तर आजच निश्चय करा ती सोडण्याची. तर तुमचे मित्रमंडळ किंवा परिवारात कोणी करत असेल तर त्यांना जरूर तंबाखू सोडण्यासाठी मदत करा. त्यांचा निर्धार पणाला जाऊ दे. आणि जेव्हा कधी तुम्हाला शाळकरी मुलं, कॉलेजमधली मुलं धूम्रपान करताना आढळतात तेव्हा शक्य तितके प्रयत्न करून आजची जी आपली यंग पिढी आहे त्यांनी ही सवय सुरू करू नये आणि निरोगी राहावं हाच सल्ला मी देऊ. निश्चितच.
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया. पण फिक्र म्हणजे चिंता हीच आपल्याला धुव्यामध्ये उडवायची, आपलं आयुष्य नाही उडवायचंय. कारण आयुष्य अतिशय सुंदर आहे आणि त्याला व्यसनाधीनतेने निरस करू नका. निश्चितच आज 31 मे म्हणजे उद्या 31 मे जो जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे, या औचित्याने आजचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आपल्याला जरूर जाणवलं असेल की तंबाखूची जी व्यसनाधीनता आहे ती सर्व समाजातील सर्व स्तरांमध्ये पसरलेली आहे आणि त्याच्यामध्ये नकारात्मक दृष्टिकोन येणं हे फार आवश्यक आहे. कारण ह्याची जी शारीरिक हानी आहे ती मद्यपानापेक्षा सुद्धा खूप जास्त आहे. मद्यपान सुद्धा व्यसनाधीनता आहे, पण तंबाखू हे जास्त व्यसनाधीनता आणणारं आहे. आजच्या कार्यक्रमामुळे जर आपल्याला एखाद्याला तरी तंबाखू सोडण्याचं जर प्रेरणा मिळाली असेल तर निश्चितच ह्या कार्यक्रमाची एक उचित फलश्रुती आम्हाला लाभली असं वाटेल. डॉक्टर अनुपमा बोरकर, असं मी येथे आलात आणि जी माहिती दिली, कर्करोगाविषयी जनजागृती केली, तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जी जनजागृती केली, त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. नमस्कार.